स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झालेल्या चिमूर क्रांती दिनानिमित्त आज चिमूरमध्ये देशभक्तीचा जागर पाहायला मिळाला। राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी चिमूर येथील शहीद स्मारकाला अभिवादन करून स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी आमदार कीर्तिकुमार भांगडिया, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। भारत छोडो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 16 ऑगस्ट 1942 रोजी चिमूरमध्ये ब्रिटिश सत्तेविरोधात पेटलेली क्रांती स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील एक धगधगते पर्व ठरली। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने चिमूरमधील नागरिक आणि स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिश राजवटीला थेट आव्हान दिलं। आंदोलन दडपण्यासाठी ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या लाठीमार आणि गोळीबारात अवघ्या 16 वर्षांचे बालाजी रायपूरकर हुतात्मा झाले। चिमूरच्या क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेला झुंजार प्रतिकार करत स्वातंत्र्याची मशाल पेटवली। ही क्रांती केवळ इतिहासातील घटना नसून त्याग, शौर्य आणि देशभक्तीची प्रेरणादायी गाथा असल्याचं पालकमंत्री डॉक्टर उईके यांनी यावेळी सांगितलं। चिमूर क्रांती दिनाचं औचित्य साधून भारतीय डाक विभागानं चिमूर क्रांती शौर्यगाथा या विशेष कव्हरचं अनावरण केलं। पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते या कव्हरचं अनावरण करण्यात आलं असून चिमूरच्या ऐतिहासिक क्रांतीची शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे। चंद्रपूर डाक विभागाचे अधीक्षक एस रामाकृष्ण यांच्यासह डाक विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते। हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण, चिमूरच्या क्रांतीचा अभिमान आणि देशभक्तीची प्रेरणा यामुळे चिमूर क्रांती दिनाचा सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला।